नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन काल 27 फेब्रुवारी 2024 रोजी पार पडलं आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना 2023 च्या पिकण्याची प्रतीक्षा लागलेली होती। आणि मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये खरीप हंगाम 2023 च्या म्हणजे या वर्षीच्या पिकण्यासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून कोणते निर्णय घेण्यात आलेले आहेत, याचबरोबर आता कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळातील शेतकऱ्यांना राहिलेल्या शेतकऱ्यांना पीक मिळणार, मित्रांनो जिल्हानिहाय तालुकानिहाय याचबरोबर महसूल मंडळनिहाय अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की मित्रांनो, खरीप हंगाम 2023 चा पीक आता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देण्यात आलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, राज्यातील 30 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। त्यामुळे 30 जिल्ह्यातील किती महसूल मंडळे 2023 च्या पिकण्याकरिता पात्र करण्यात आलेली आहेत, हेच अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2023 च्या पहिल्या हप्त्यापोटी राज्य हिस्सा अनुदान म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून 1700 कोटी रुपये वितरित केली असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, दुसऱ्या हप्त्यापोटी राज्य सरकारने नुकतेच 2069 कोटी वितरित केले असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यामुळे मित्रांनो, जे काही पहिल्या टप्प्यामध्ये राज्य सरकारने 1700 कोटी रुपये वितरित केले होते, ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित जमा झाल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, नुकतेच 10 ते 15 दिवसाखाली सरकारने एक GR शासन निर्णय निर्गमित करून नवही विमा कंपन्यांना जवळपास 2069 कोटी दिल्याची माहिती सुद्धा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये दिली। परंतु मित्रांनो, हे 2069 कोटी रुपये विमा कंपन्यांना प्राप्त झालेले आहेत, परंतु अद्यापर्यंत ही रक्कम विमा कंपन्यांना देऊन सुद्धा विमा कंपन्यांच्या माध्यमातून 2069 कोटी रुपयाची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झाली नाही, अशा प्रकारचा सवाल विरोधी पक्षनेत्यांच्या माध्यमातून केला असता सत्ताधारी पक्षनेत्यांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली की लवकरात लवकर दुसऱ्या टप्प्यातील पिकण्याची रक्कम या वर्षीची 2023 ची वाटप केली जाईल, अशा प्रकारची माहिती सत्ताधारी पक्षनेत्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण विचार करणार आहोत की कोणत्या जिल्ह्यातील किती महसूल मंडळातील शेतकऱ्यांना येणाऱ्या जवळपास 4 ते 5 मार्च पासून पिकण्याचं वितरण होणार, हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्याच्यामध्ये मित्रांनो, पहिला जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील तुम्हाला माहितच आहे की जवळपास 93 महसूल मंडळामध्ये 25% अग्रिमची अधिसूचना काढलेली होती। त्यानुसार जवळपास नांदेड जिल्ह्याला 25% अग्रिम म्हणून 311 कोटी रुपयाच्या पिकण्याचं वितरण झालं होतं। त्यामुळे आता उर्वरित शेतकऱ्यांना 93 महसूल मंडळाचे जे काही पात्र शेतकरी आहेत ते नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जवळपास 5 ते 6 मार्च पासून पिकण्याचं वितरण होईल, अशी माहिती देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये मित्रांनो, दुसरा जिल्हा आहे बीड। जवळपास बीड जिल्ह्यामध्ये 7,70,000 शेतकऱ्यांना 25% अग्रिम वाटप झाला, परंतु ज्या शेतकऱ्यांना 75% विमा किंवा 25% अग्रिम अद्यापर्यंत बाकी आहे त्या जवळपास या जिल्ह्यातील त्या शेतकऱ्यांना पीक मिळणार आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यातील 87 महसूल मंडळे राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र करण्यात आली आहेत। बुलढाणा जिल्ह्यातील 36 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना आता पीक मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर जवळपास 2 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना पीक प्राप्त झाला, परंतु अद्यापर्यंत 78 महसूल मंडळे जे काही पात्र आहेत त्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना बहुतांश शेतकऱ्यांना पिकण्याचं वितरण झालं नाही। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 78 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पिकण्याचं वितरण केलं जाणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे। मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये अद्यापर्यंत या वर्षीचा 2023 चा एकही रुपया विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप झालं नाही, परंतु मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेले की जे काही हिंगोली जिल्ह्यामध्ये HDFC कंपनी कार्यरत आहे, या विमा कंपनीला जवळपास राज्य सरकारने दुसरा हप्ता म्हणून 402 कोटी रुपये दिले आहेत आणि त्याच्यापैकी हिंगोली जिल्ह्यातील 29 महसूल मंडळामध्ये जवळपास 160 कोटी रुपयेपेक्षा जास्तचा निधी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीकमा म्हणून वाटप केला जाणार आहे। याच्यामध्ये मित्रांनो, अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिमचं वाटप झालं, परंतु अकोला जिल्ह्यातील 52 महसूल मंडळातील जे काही पात्र शेतकरी आहेत त्यांना अद्यापर्यंत वितरण झालं नाही किंवा उर्वरित 75% विम्याचं वितरण बाकी आहे, अशाही शेतकऱ्यांना या विम्याचं वितरण केलं जाईल अशी माहिती देण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील 42 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पिकण्याचं वितरण होणार आहे। याचबरोबर पुणे जिल्ह्यातील 12 महसूल मंडळे पात्र आहेत। परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास 2 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना 25% अग्रिमचं वितरण झालं आणि परभणी जिल्ह्यातील राहिलेल्या 44 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पिकण्याचं वितरण होईल, अशी माहिती सध्या देण्यात आली आहे। नागपूर जिल्ह्यातील जवळपास
32 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा बाकी आहे, त्यामुळे 32 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे। याचबरोबर नाशिक जिल्ह्यातील 66 महसूल मंडळे, अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास 2,31,000 शेतकऱ्यांना 25% अग्रिम म्हणून वाटप झालं, परंतु अद्यापर्यंत अहमदनगर जिल्ह्यातील 90 महसूल मंडळातील शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहे आणि अशा प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचं वितरण या दुसऱ्या टप्प्यामध्ये केलं जाईल, अशी माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 78 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे। यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास बहुतांश शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मिळाला, परंतु त्यापैकी अजून काही शेतकरी बाकी आहेत, त्यांना वैयक्तिक क्लेमचा पीक विमा बाकी आहे। त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील 93 महसूल मंडळातील बहुतांश शेतकऱ्यांना वैयक्तिक क्लेमचा पीक विमा मिळणार असल्याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, अमरावती जिल्ह्यातील 86 महसूल मंडळे, याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास आपण बघितलं की 25% अग्रिमच्या नुसार सोयाबीन पिकासाठी लातूर जिल्ह्यामध्ये 60 महसूल मंडळे पात्र करण्यात आलेली होती आणि या सर्व शेतकऱ्यांना पीक विम्याचं वितरण झालं होतं, परंतु राहिलेल्या शेतकऱ्यांना म्हणजेच उर्वरित 75% पीक विम्याचं वितरण बाकी आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं, परंतु विमा कमी जमा झालेला होता, अशा शेतकऱ्यांना लातूर जिल्ह्यातील 60 महसूल मंडळातील शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकऱ्यांना पीक विम्याचं वितरण होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, जालना जिल्ह्यातील 42 महसूल मंडळातील शेतकरी पात्र आहेत। याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील 5 तालुक्यातील शेतकरी, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, कोल्हापूर, वर्धा, सांगली, भंडारा, पालघर, रायगड, धुळे जिल्ह्यातील 32 महसूल मंडळे, याचबरोबर ठाणे जिल्हा, या सर्व जिल्ह्याचा जर विचार केला तर खूप कमी शेतकरी पात्र संख्या आहे, कारण की मित्रांनो हे सर्व जिल्हे जे आहेत या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खूप कमी पीक विमा भरलेला होता, त्यामुळे मित्रांनो या शेतकऱ्यांना कमीच शेतकरी पात्र करण्यात आलेले अशा प्रकारची माहिती विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। एकंदरीत मित्रांनो, जर संपूर्ण जिल्ह्यांचं जर अपडेट एकत्रित सांगायचं जर झालं तर एकंदरीत जर विचार केला तर सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील, सोयाबीनसाठी ज्या शेतकऱ्यांना आपला पीक विमा भरलेला असेल, कापूस सोयाबीनचा पीक विमा मिळणार आहे 25% अग्रिमचा, ज्या शेतकऱ्यांना मिळणार नाही त्यांना 25% व ज्या शेतकऱ्यांना 25% वैयक्तिक किंवा कमी पीक विमा मिळालेला आहे त्याही शेतकऱ्यांना मिळणार आहे सोयाबीन, याचबरोबर कापूस, तूर, मूग, उडीद या सर्वांचा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। आणि जर हेक्टरी जर विचार केला तर सोयाबीनसाठी 5,500 रुपयापासून ते हेक्टरी 28,000 रुपयापर्यंत पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे। एकंदरीत मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून पहिल्या हप्त्यापोटी 1,700 कोटीचं वितरण विमा कंपन्यांना केलं आणि विमा कंपन्यांच्या माध्यमातून हे वितरण शेतकऱ्यांपर्यंत पूर्ण सुद्धा करण्यात आलं, परंतु दुसरा हप्ता 2,069 कोटी रुपये सरकारने दुसऱ्या हप्त्यापोटी विमा कंपन्यांना दिले, परंतु विमा कंपन्यांच्या माध्यमातून अद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा केले नाही। परंतु विमा कंपन्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून असे कडक निर्देश देण्यात आले की लवकरात लवकर हे वितरण तुम्ही दुसऱ्या टप्प्यातलं पूर्ण करावं, शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करावे आणि हे जे काही सर्व पैसे आहेत तुम्ही ज्या खातं दिले त्या खात्यामध्ये न येता तुमच्या डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये या पीक विम्याची रक्कम येणार असल्याची माहिती सुद्धा सध्या या नवही विमा कंपन्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 30 जिल्ह्यातील खरीप हंगाम 2023च्या पीक विम्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।